नेक्स्ट आहे क्लास सायक्लोस्टोमेटा. All living members of the class Cyclostomata are ectoparasites on some fishes. आता सायक्लोस्टोमेटा या क्लास अंतर्गत येणारे सर्व लिव्हिंग मेंबर्स हे ॲक्टोपॅरासाइट्स आहे. ओके, आणि हे जे आहे ऑन ॲक्टोपॅरासाइट्स असून ते कशावर जगतात या ठिकाणी? ऑन सम फिशेस. They have an elongated body bearing 6 to 15 pairs of gill slits for respiration. आता यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इलॉंगेटेड बॉडी आहे, 6 to 15 गिल स्लिट्स प्रेझेंट असतात रेस्पिरेशनसाठी. Cyclostomatas have a sucking and a circular mouth without jaws. आता सायक्लोस्टोम जे आहे ते यांच्यामध्ये सकिंग आणि सर्क्युलर माउथ प्रेझेंट असतं आणि प्लस जॉसुद्धा प्रेझेंट आहे. Their body is a divide of a scales and paired fins. आता बॉडीवर जर पाहिलं तर डिवाइड ऑफ स्केल्स म्हणजे स्केल्स नसतात बॉडीवर, मात्र पेड फिन्स या डिवाइड ऑफ स्केल्स अँड पेड फिन्स म्हणजे पेड फिन पण नाही आणि स्केल्स पण नाही. डिवाइड म्हणजे कमतरताच नाही. ओके. Cranium and a vertebral column are cartilaginous. क्रॅनियम आणि वर्टिबल कॉलम जे आहे हे कसे आहे? कार्टिलेजचे बनलेले आहेत. Circulation is of a closed type. आणि ब्लड सर्क्युलेशन हे क्लोज टाईप्स आहे. Cyclostomatas are marine but migrate for spawning to fresh water. आता सायक्लोस्टोम हे ट्रूली मराईन आहेत, मात्र स्पॉनिंगसाठी ते फ्रेश वॉटरमध्ये काय करतात? मायग्रेट करतात. तर स्पॉनिंग म्हणजे अंडी घालण्यासाठी हे फ्रेश वॉटरमध्ये जात असतात. After spawning within a few days, they die. आणि अंडी घातल्यानंतर काही दिवसानंतर त्यांचा मृत्यू होतो. Their larvae after metamorphosis return to the ocean. आणि मग त्यांचे जे अंडीपासून लार्वी तयार होतात तर त्यांच्यामध्ये मेटामॉर्फिझम होऊन ते ॲडल्ट बनतात आणि नंतर रिटर्न कुठे येतात? ओशियनमध्ये परत येतात. Example Petromyzon, leprosy and myxine hagfish. आता याच्यामध्ये एक्झाम्पल जर पाहिलं आपण सायक्लोस्टोमेटाला बिलॉंग करणारे तर ते आहे पेट्रोमायझून आणि त्यालाच लॅम्प्री म्हणायचं. दुसरं आहे मायक्झिन अर्थातच हॅगफिश. आणि इथं आपल्याला फिगरमध्ये एक जॉलेस व्हर्टिब्रेट दाखवला आहे की जो सायक्लोस्टोमॅटाला बिलॉंग करतो, तो आहे पेट्रोमायझून. त्यानंतरचा क्लास आहे कॉन्ड्रिओसाइट्स. They are marine animals with a streamlined body and have a cartilaginous endoskeleton. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मराईन ॲनिमल्स आहे आणि बॉडी जी आहे ती स्ट्रीमलाईन आहे पहा. ओके. आणि एंडोस्केलेटन जे आहे हा कार्टिलेजचा बनलेला आहे. Mouth is located ventrally. माउथचं लोकेशन जर पाहिलं तर व्हेंट्रली माउथ हा लोकेट आहे. Notochord is a peristern throughout life. आणि नोटोकॉर्ड जो आहे हा पूर्ण लाईफ टाईम त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. सो परसिस्टन्स त्याचं जे आहे पूर्ण हे लाईफ टाईम असतं. Gill slits are separate and without opercilium gills cover. आता गिल स्लिट्स हे सेपरेट आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गिलला कवरिंग नाही, मीन्स ओपेरिक्युलम यांच्यामध्ये ॲबसेंट असतो. The skin is a tough, containing minute plesioid scales. स्किन जी आहे ही टफ आहे आणि त्यामध्ये सूक्ष्म असे प्लॅकॉइड स्केल्स प्रेझेंट असतात. आता तुम्ही फिगरमध्ये जर पाहिलं तर समोरच्या भागामध्ये तुम्हाला काट्यासारखे दिसतील, बरोबर आहे का? तर किंवा एक दातासारखे म्हणू आपण त्याला. तर टूथ लाईक म्हणा किंवा एक स्केल्स म्हणा की कार्टिलेजचे बनलेले आहेत आणि ते प्रोटेक्टिव्ह आहेत. म्हणजे ॲक्च्युअल स्विमिंग इफिशियन्सी इन्हॅन्स करण्यासाठी म्हणा किंवा स्किन जी आहे ती रफ ॲपिरियन्स येण्यासाठी तशा पद्धतीचा टेक्स्चर आहे, तर त्याला म्हणायचं प्लेकॉइड स्केल्स. Teeth are modified plesioid scales which are backwardly directed. आणि टीथ जे आहेत तर हे मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल्स आहेत. कारण मी आता सांगितलं की जे प्लॅकॉइड स्केल्स आहेत त्यांना नावच डर्मल डेंटिकल्स आहे. म्हणजे स्मॉल टूथ लाईक इनॅमल कवर असणारे ते स्केल्स असतात आणि कार्टिलेजिनियस फिश जसे शार्क, रेस यांच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. Their jaws are very powerful. आणि त्यांचे जॉ जे आहेत हे अतिशय स्ट्रॉंग आणि पॉवरफुल असतात. These animals are predaceous. आता हे जे ॲनिमल आहे हे प्रिडेसियस आहेत. आता
जे प्रिडेटर्स म्हणू आपण, आहे की नाही, की जे ॲनिमल्स दुसऱ्या ॲनिमल्सवर फूड म्हणून फूडसाठी डिपेंड असतात, तर त्यांना आपण प्रिडिसियस म्हणू. तर असे हे ॲनिमल्स आहेत. Due to the absence of air bladder, they have to swim constantly to avoid sinking. आता यांच्यामध्ये एअर ब्लॅडर ॲबसेंट असतो. पहा, आता एअर ब्लॅडर ॲबसेंट असल्यामुळे त्यांना कंटिन्युअसली स्विम करावं लागते. जर त्यांनी स्विमिंग नाही केले तर ते काय होतील, पाण्यामध्ये बुडून जातील. तर सिंकिंग अवॉइड करण्यासाठी त्यांना कॉन्स्टंटली स्विम करावं लागतं. आणि कॉन्स्टंटली स्विम करण्याचं कारण एअर ब्लॅडर ॲबसेंट असणे. Heart is two chambered, one aerial and one ventricle. आता कॉन्ड्रियोकाइट्समध्ये जर पाहिलं आपण तर हर्ट हे 2 चेंबर्स आहे, एक ऑरिकल्स आणि दुसरा काय आहे, वेंट्रिकल. Some of them have a electric organs, example torpedo, and some possess poison sting. Some they are cold-blooded. Poikilotherians animals, that is, they lack the capacity of regulate their in body temperature. आता जे कॉन्ड्रियोकाइट्स आहेत तर यांच्यामध्ये काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन्स प्रेझेंट असतात, जसं की ट्रोपिडोमध्ये जर पाहिलं आपण. काहीमध्ये पॉयझन स्टिंग प्रेझेंट आहे, जसं की एक्झाम्पल पाहिलं आपण ट्रायगॉन. आता हे ॲनिमल्स कोल्ड ब्लडेड आहेत. ओके, मीन्स पॉइक्युलोथर्म ॲनिमल्स म्हणायचं. आता कोल्ड ब्लडेड म्हणजेच काय, की लॅक कॅपॅसिटी टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर. म्हणजे बॉडी टेम्परेचर जे आहे ते रेग्युलेट करण्याची कॅपॅसिटी ज्यांच्यामध्ये नसते त्यांना आपण काय म्हणतो, कोल्ड ब्लडेड म्हणतो. आणि त्याला दुसरं नाव काय आहे, पॉइक्युलोथर्मस ॲनिमल्स. Sexes are separate. यांच्यामध्ये सेक्सेस हे सेपरेट आहे, मेल अँड फिमेल. In male, pelvic fins bear clasp pairs. आता मेलमध्ये जर पाहिलं तिथं पेल्विक फिन्स काय बिअर करतात, क्लॅस्पर्स. आता क्लॅस्पर्स काय माहिती आहे का, तर ते एक पेड असे स्पेशलाइज ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे जे आपल्याला मेर कार्टिलिजिनियस फिशमध्ये दिसून येतात. आता याच्यामध्ये शार्क असेल, रे असेल, स्केट्स असेल. आणि याचा वापर जर पाहिला तर मीटिंगच्या दरम्यान स्पर्म ट्रान्सफर करण्याचं काम हे कोण करतात, क्लॅस्पर्स करतात. सो मेलमध्ये पेल्विक फिन्समध्ये क्लॅस्पर्स प्रेझेंट असतात. They have internal fertilization and many of them are viviparous. आता यांच्यामध्ये जर पाहिलं तर फर्टिलायझेशन हे इंटरनल स्वरूपाचं आहे आणि डायरेक्ट म्हणजे ॲक्च्युअल एक स्त्रोत जो आहे तो यंग वनचा होतो, म्हणून ते विविपेरस आहे. Examples: Scolidion, dogfish, Crescist, sawfish, Carcharodon, great white shark, Tigon, stingray. आता फिगरमध्ये पण तुम्हाला काही एक्झाम्पल देखील बघा. कार्टिलेजिनियस फिशेसचे एक्झाम्पल काय, स्कॉलिडॉन आणि रिस्टिस, बरोबर. आणि त्यानंतर ओके, तर आता याचे एक्झाम्पल जर पाहिले आपण क्लास कॉन्ड्रियोकाइट्सच्या अंतर्गत येणारे, तर ते कोण कोण आहे, स्कॉलिडॉन अर्थात डॉगफिश, रिस्टिस सॉफिश, त्यानंतर कॅरकॅडॉन अर्थातच ग्रेट व्हाईट शार्क, आणि दुसरा आहे ट्रॅगॉन, त्याला आपण स्टिंगरे म्हणू. त्यानंतर घेऊ आपण क्लास ऑस्टिओकाइट्स. It includes both marine and freshwater fishes with bony endoskeleton. आता क्लास ऑस्टिओकाइट्सच्या अंतर्गत येतात, म्हणजे ॲक्च्युअल याच्यामध्ये काही मराईन पण आहेत आणि काही फ्रेश वॉटर फिशेस पण असतात. Their body is streamlined. बॉडी जर पाहिले आपण तर स्ट्रीमलाईन टाईपची असते, जसं की तुम्ही एक्झाम्पल जर पाहिले लेफ्ट हँड साईडला तर हिप्पो कॅम्पस आणि कॅटला असे 2 फिशेस तुम्हाला दिसतील आणि बॉडी त्यांची स्ट्रीमलाईन स्वरूपाची आहे. Mouth is mostly terminal. आणि माउथ जो आहे तो अगदी टोकाला प्रेझेंट असतो, म्हणजे मोस्टली टर्मिनल माउथ प्रेझेंट असतो यांच्यामध्ये. They have 4 pairs of gills which are covered by an operculum on each side. आता यांच्यामध्ये 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स प्रेझेंट आहे आणि त्याला कवरिंगसुद्धा आहे ओपेरिक्युलमची प्रत्येक साईडला. Skin is covered with cycloid centoid scales. आता स्किन जी आहे त्याच्यावर सायक्लॉइड म्हणा किंवा टेनॉइड स्केल्स प्रेझेंट असतात.
आता स्किनला दोन प्रकारचे स्केल दाखवले पाहिजे, एक आहे सायक्लॉइड आणि दुसरा आहे टेनॉइड. आता हे जे दोन मोस्ट कॉमन टाईप आहे स्केलचे, जे मॉडर्न बोनी फिशेसमध्ये आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला इथं दिसेल पहा की पोस्टेरियर मार्जिन जर कशी असेल, स्मूथ असेल तर त्याला म्हणायचं सायक्लॉइड स्केल, आणि पोस्टेरियर मार्जिनला जर स्पायनी काट्यासारखे भाग असेल तर त्याला म्हणायचं टेनॉइड स्केल. तर अशा पद्धतीचे दोन स्केल यांच्यामध्ये प्रेझेंट असतात स्किनवर. एअर ब्लॅडर इज अ प्रेझेंट विच रेग्युलेट्स बायन्सी. आणि एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे. आता आपण मागं पाहिलं होतं एअर ब्लॅडर प्रेझेंट नसेल तर कंटिन्युअसली स्विमिंग करावं लागतं. आता इथं एअर ब्लॅडर प्रेझेंट म्हणजे इथं बियॉन्ड फोर्स काय होतो, रेग्युलेट केला जातो, म्हणजे कंटिन्युअसली स्विमिंग करण्याची गरज नाही. हर्ट इज टू चेंबर्ड, वन ॲव्हरिकल अँड वन व्हेंट्रिकल. यांच्यामध्ये सुद्धा हर्ट जे आहे हे दोन चेंबर्स असतं, एक असतं ऑरिकल आणि दुसरं असतं व्हेंट्रिकल. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आता हे जे ऑस्टिओकाइड्स आहेत तर हे सुद्धा पॉइक्युलोथर्म्स म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहे, की जे ॲक्च्युअल त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्याची. सेक्सेस आर सेपरेट. ओके, यामध्ये सुद्धा मेल अँड फिमेल सेक्स सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन इज युजली एक्सटर्नल. फर्टिलायझेशन हे सुद्धा एक्सटर्नल आहे. दे आर मोस्टली ओव्हिपॅरस अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. मोस्टली ओव्हिपेरस म्हणजे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, करेक्ट. आणि त्यानंतर डेव्हलपमेंट ही कशी आहे, डायरेक्ट, म्हणजे याच्यामध्ये लार्वल स्टेज वगैरे नसते. त्यानंतर एक्झाम्पल जर पाहिलं आपण, मराईन एक्झोकोटस, फ्लाइंग फिश, हिपोकॅम्पस, सी हॉर्स, फ्रेश वॉटर, लेबिओ, रोहू, कॅटला, कटला, क्लेरियस, मगर, ॲक्वेरियम, बीटा फायटिंग फिश, टेरोफायलम, अँगलफिश. आता जे ऑस्टिओकाइड्स आहेत क्लास, याच्या अंतर्गत येणारे जे मराईन टाईपचे आहेत, तर ते मराईन वाटापमध्ये कोण कोण आहेत, एक्झोकोटस त्याला फ्लाइंग फिश म्हणायचं, आणि हिप्पोकॅम्पस ज्याला सी हॉर्स म्हणायचं. फ्रेश वॉटरमध्ये जर पाहिलं आपण तर लोबिओ आहे, अर्थातच रोहू, कटला आहे, त्यानंतर क्लेरियस मीन्स मगर, आणि ॲक्वेरियम माहिती आहे तुम्हाला की काही ठिकाणी म्युझियम वगैरे याच्यामध्ये स्पॉट ठेवलेले असतात, तर त्याच्यामध्ये जे फिशेस वापरतात त्यामध्ये बीटा असेल, बीटा म्हणजे फायटिंग फिश, अँड टेरोफायलम, एंजल फिश, हे सर्वच्या सर्व क्लास ऑस्टिओकाइड्सला बिलॉंग करतात. त्यानंतर आहे क्लास ॲम्फिबिया. ॲज द नेम इंडिकेट्स, जी आर एम्फाइड ड्यूल बायोज लाईफ. Amphibians can live in aquatic as well as terrestrial habitats. आता ॲम्फिबिया, ॲम्फी म्हणजे काय, ड्यूल, आणि बायोज म्हणजे लाईफ. सो दुहेरी जीवन म्हणजे दोन ठिकाणी जगू शकतात, ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल हॅबिटेट, यावरून त्यांना ॲम्फिबियन्स म्हणतो. Most of them have 2 pairs limbs. जास्तीत जास्त ॲम्फिबियामध्ये जर पाहिलं आपण तर लिम्सचे 2 पेअर्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट, Body is divisible into head and trunk. बॉडीचं डिव्हिजन जर पाहिलं तर हेड आणि ट्रंक अशा 2 पोर्शनमध्ये करता येईल. Tail may be present in some. काही ॲम्फिबियामध्ये टेलसुद्धा प्रेझेंट असू शकते. The amphibian skin is moist without scale. ॲम्फिबियन जे ॲनिमल्स आहेत त्यांची स्किन ओलसर असते, मॉइस्ट, आणि जनरली याच्यामध्ये स्केल्स प्रेझेंट नसतात. The eyes have eyelids. आय जे आहेत हे आयलिड सहित प्रेझेंट असतात. Tympanum represent the ear. आणि ॲम्फिबियामध्ये जो टिम्पॅनम आहे तर हा काय प्रेझेंट करतो, इयर रिप्रेझेंट करतो. Elementary, canal, urinary and reproductive tracts open into a common chamber called cloaca, which opens to the exterior. आता एलिमेंटरी कॅनल असेल, युरिनरी ट्रॅक्ट आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट या सर्वांचे ओपनिंग येतात एका कॉमन चेंबरमध्ये होते, त्याला म्हणायचं क्लोएका, आणि क्लोएकाची ओपनिंग ही एक्सटेरियर साईडला होत असते. Respiration is by gills, lungs and through skin. आता रेस्पिरेशनसाठी 3 टाईपचे ऑर्गन्स आहेत, गिल्स असतील, लंग्स असतील, आणि स्किन थ्रूसुद्धा रेस्पिरेशन चालत असतं. The heart is a 3-chambered, 2 auricles and 1 ventricle. ॲम्फिबियामध्ये 2 ऑरिकल्स आणि 1 व्हेंट्रिकल्स असं 3 चेंबरचं हर्ट प्रेझेंट असतं. These are cold-blooded animals. हे सुद्धा
पॉयकिलोथर्म्स गटामध्ये येतात. सो स्वतःचं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करू शकत नाही. दॅट्स वाय कोल्ड ब्लडेड. Sexes are separate. सेक्सेससुद्धा सेपरेट आहे, मेल फिमेल. Fertilization is external. फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर. दॅट्स वाय एक्सटर्नल. They are oviparous and the development is indirect. सो हे सुद्धा या ठिकाणी पिल्लांना जन्म देतात. दॅट्स वाय ओव्हिपेरस. पण डेव्हलपमेंट जर पाहिलं तर ही कशी आहे, इनडायरेक्ट स्वरूपाची आहे. Examples: bufo, toad, rana, Rana, frog, hyla, tree frog, salamandra, salamander, इस्थिओफिस. sciophish, limbless amphibian. आता फिगरमध्ये तुम्हाला दोन दाखवले पहा. एक आहे सॅलेमेंडर, ओके, आणि दुसरा आहे राणा अर्थातच फ्रॉग. तर ब्युफो असेल तो एक टोड आहे, राणा एक फ्रॉग आहे, हायला एक ट्री फ्रॉग आहे, सॅलेमेंड्रा हा एक सॅलेमेंडर आहे, आणि इस्थिओफिस काय आहे, लिम्बलेस ॲम्फिबिया म्हणजे हातपाय नसणाऱ्या ॲम्फिबियन आहे. ओके, हे सर्वचे सर्व बिलॉंग करतात ॲम्फिबियनला. आता बोलूया आपण रेप्टाईल्सबद्दल. क्लास रेप्टिलिया. The class name refers to their creeping or a crawling mode of locomotion. Latin repair or a reptum to creep or crawl. आता क्लास रेप्टिलिया, तर यामध्ये आपल्याला कोणती मुवमेंट दिसून येईल, क्रिपिंग किंवा क्रॉलिंग मोड है ना, सरपटणारे है ना, किंवा क्रॉल करणारे झाडावर वगैरे. तर क्रिप आणि क्रॉल अर्थातच रेपर ॲट रेप्चम यावरून त्यांना नाव काय पडलं, रेप्टिलिया. They are mostly terrestrial animals and their body is covered by dry and confined skin, epidermal scales or skirts. आता मोस्टली रेप्टाईल्स हे टेरेस्ट्रियल असतात. त्यानंतर त्यांची बॉडी जर पाहिली तर त्यांच्या बॉडीवर ड्राय अँड कॉर्निफाईड स्किन प्रेझेंट असते. आता एक लक्षात घ्या, कॉर्निफाईड स्किन जी आहे, तर तुम्हाला माहिती आहे की सर्वात बाहेरची लेअर काय असते, आउटर मोस्ट इपिडर्मिस, बरोबर आहे का. तर ही जी इपिडर्मिस आहे ना त्यांची, ही डेड, फ्लॅटन, केरेटिनोसाइट्स, अर्थातच इथं जे शब्द वापरला केरेटिनोसाइट्स, त्याची बनलेली असते. आणि यांचं काम आहे की टफ, वॉटरप्रूफ आणि प्रोटेक्टिव्ह बॅरियर तयार करणं. कारण त्यांची त्वचा पाहा तुम्ही रेप्टाईलची, बाहेरची खूपच हार्ड कठीण टाईपची असते. मग याच्यामुळं काय होतं की जे केरेटिनच्या सेल्स असतात ना, ते त्यांना स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात, कारण त्यामध्ये क्रॉस लिंक प्रोटीन प्रेझेंट असतो केरेटिन. आणि काही लिपिड्स असतात की त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल डॅमेजपासून त्यांचं प्रोटेक्शन होतं, पॅथोजन, वॉटर लॉस होत नाही, हे की नाही. या सर्व गोष्टीमुळे त्यांची जी स्किन आहे ती कोणत्या टाईपची आहे, कॉर्निफाईड स्किन टाईपची आहे. त्यानंतर एपिडर्मल स्केल किंवा स्क्यूटस प्रेझेंट आहेत. आता आपण पाहिलं की जे स्केल्स आणि स्क्यूटस, आता आपण पाहिलं की त्यांची स्किन कशी आहे, कॉर्निफाईड स्किन आहे, बरोबर. आता कॉर्निफाईड स्किन प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की आता सांगितलं की त्यामध्ये टफ केरेटिनाइज स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, ज्याने प्रोटेक्टिव्ह आउटर कवरिंग तयार केली. आता यामध्ये इपिडर्मल स्केल जे आहेत ना, तर हे ॲक्च्युअल स्किनच्या आउटर लेअरमध्ये प्रेझेंट असतात, जे हार्ड आणि स्मॉल प्लेट्स आहेत. ओके, आणि स्पेशली जर पाहिलं तर ते केरेटिनचे बनलेले असतात. ओके, आणि त्याच्यामुळं जे ॲनिमलचं प्रोटेक्शन होतं, वॉटर लॉस प्रिव्हेंट होतं. आणि जे स्क्यूटस आहेत ना, तर या थोड्याशा लार्जर आणि थिकर आहेत. आणि ह्या ज्या पाहिल्या जर आपण, तर ह्या डीपमध्ये असतात, म्हणजे वर कोणत्या असतात, स्केल्स, आणि आत कोणत्या असतात, स्क्यूटस प्रेझेंट असतात. म्हणजे एपिडर्मलच्या आतमध्ये असणाऱ्या प्रेझेंट असणाऱ्या थिक लेयर्स आहेत हे. ओके, त्यानंतर They do not have external ear openings. त्यानंतर रेप्टिलियामध्ये जर पाहिलं आपण तर एक्सटर्नल इयर ओपनिंग नसते. Tympanum represent ear. ॲम्फिबियासारखं यांच्यामध्ये पण टिम्पॅनमच काय रिप्रेझेंट करतो, इयर रिप्रेझेंट करतो. Limbs may present are 2 pairs. आता लिम्स जेव्हाही प्रेझेंट असतील ते पेअर्समध्ये असतील. 2 पेअर्स म्हणजे 4. हां, Heart is usually 3-chambered but 4-chambered in a crocodiles. आता रेप्टिलियाचं हर्ड जनरली 3 चेंबर्ड असतं पहा, पण याला एक एक्सेप्शन आहे. कोण आहे, क्रोकोडाईल. क्रोकोडाईल रेप्टाईल नसून सुद्धा त्याचं हर्ड किती चेंबरचं आहे, 4 चेंबरचं आहे. Reptiles are poikilotherms. रेप्टाईल्स हे सुद्धा पॉयकिलोथर्म्स आहेत, म्हणजे कोल्ड ब्लडेड, बरोबर. Snakes and lizards shed their scales as skin cast.
आता तुम्हाला माहिती आहे स्नेक असतील, लिझार्ड असतील, तर त्यांची जी स्केल्स असतात त्यांना शेड करतात, ते त्याला आपण कात म्हणतो, एक नाही, स्किन कास्ट करत असतात ते. Sexes are separate. रेप्टाईल्समध्ये सुद्धा सेक्सेस सेपरेट आहे. Fertilization is internal. फर्टिलायझेशनसुद्धा इंटरनल. They are oviparous and development is indirect. ओके, डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात म्हणून ओव्हिपेरस, आणि डेव्हलपमेंट ही डायरेक्ट स्वरूपाची आहे. त्यानंतर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर केलॉन अर्थातच टर्टल, टेस्टिडो अर्थातच टॉर्टॉइस, कॅमिलियॉन ट्री लिझार्ड, कॅलोटेस गार्डन लिझार्ड, क्रोकोडिलस अर्थातच क्रोकोडाईल, ॲलिगेटर अर्थातच ॲलिगेटर, हेमिडॅक्टिलिस म्हणजे वॉल लिझार्ड, पॉयझनियस स्नेक्समध्ये नाझा अर्थातच कोब्रा, त्यानंतर बँगरस अर्थातच क्रेट, आणि विपेरा अर्थातच वायपर. हे सर्वचे सर्व रेप्टाईल्स आहेत. त्यानंतर क्लास एव्स. The characteristic feature of aves birds are the presence of feathers and most of them can fly except flightless birds. Example, ostrich. आता क्लास एव्स अंतर्गत येतात बर्ड्स. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यावर फिदर म्हणजे पंख असतात. फक्त पंख असताना उडू न शकणारा फ्लाईटलेस बर्ड्स कोण आहे? ऑस्ट्रिच. They possess beak. आता फिदर म्हणजे पिसं असतात आणि विंग्स म्हणजे पंख. तर त्यांच्यामध्ये चोच असते. The forelimbs are modified into wings. आणि जे समोरचे फोलिम्स आहेत बरोबर, त्यांचं रूपांतर कशामध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे? विंग्समध्ये. The hind limbs generally have a scales and are modified for walking, swimming or clasping the tree branches. आता जे हिंड लिम्स आहेत तर जनरली त्यांच्यावर स्केल प्रेझेंट असतात आणि त्यांचं मॉडिफिकेशन एक तर वॉकिंग असेल, स्विमिंग असेल किंवा टीच्या ब्रँचेसवर क्लॅस्पिंग. ओके, स्टँड होण्यासाठी. Skin is dry without glands except the oil gland at base of the tail. आता पक्ष्यांच्या स्किनमध्ये कोणत्याही प्रकारचे ग्लँड नसतात. फक्त त्यांची जर टेल आहे है ना, टेलचा बेस जर पाहिला ॲट द बेस ऑफ द टेल है ना, टेलच्या बेसला जर पाहिला येतो तिथं काय प्रेझेंट आहे? ऑइल ग्लँड प्रेझेंट असतात. Endoskeleton is a fully ossified bony and the long bones are hollow with air cavities. न्यूमॅटिक. Pneumatic. आता एंडोस्केलेटन जो आहे हा फुल्ली ओसिफाईड आहे, म्हणजे पूर्णपणे बोनचा बनलेला एंडोस्केलेटन. आणि लॉंग बोन्स जे आहेत तर हे हॉलो टाईपचे आहे, कारण त्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? एअर कॅव्हिटीज प्रेझेंट आहे, कारण त्यांचं वजन कमी पाहिजे ना उडण्यासाठी. सो अशा प्रकारच्या लॉंग बोन्स विथ हॅलो एअर कॅव्हिटीज प्रेझेंट असणे याला कोणतं स्ट्रक्चर म्हणायचं? न्यूमॅटिक स्ट्रक्चर म्हणायचं. The digestive tract of birds has additional chambers, the crop and gizzard. आता बर्ड्सचं जे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट्स आहेत यांच्यामध्ये 2 ॲडिशनल चेंबर्स असतात. एक आहे क्रॉप आणि दुसरा आहे गिझार्ड. Heart is a completely 4 chamber. हर्ट जे आहे तर हा पूर्णपणे 4 चेंबरचं बनलेलं आहे, जसं ह्युमन हर्ट हे 4 चेंबरचं असतं. They are warm-blooded homootherous animals, that is they are able to maintain a constant body temperature. आता सर्व पक्षी हे वॉर्म ब्लडेड म्हणजे होमिओथर्मस असतात. आणि होमिओथर्मसचा अर्थ काय आहे की त्यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे हे कॉन्स्टंटली मेंटेन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. Respiration is by lungs. रेस्पिरेशन पक्ष्यांचं कशाच्या साहाय्यानं चालतं? लंगच्या साहाय्यानं. Air sacs connected to lungs supplement respiration. आता लंग्सला एअर सॅक कनेक्ट असतात आणि ॲक्च्युअल हेच कशाला सपोर्ट करत असतात? रेस्पिरेशनला सपोर्ट करत असतात. Sexes are separate. पक्ष्यामध्ये सुद्धा सेक्सेस सेपरेट आहे. Fertilization is internal. फर्टिलायझेशन हे इंटरनल स्वरूपाचं असतं. They are oviparous and development is direct. आता तर बर्ड्स हे ओव्हिपेरस आहे आणि डेव्हलपमेंट ही डायरेक्ट स्वरूपाची आहे. Examples: chorus crow, collemda pigeon, pestiscula parrot, strathua ostrich, peacock, aptenoids pigeon, neophron vulture. आता क्रो,
तर त्याचं सायंटिफिक नेम आहे कॉर्वस. पिजन कबूतर असेल कोलुंबा, त्यानंतर पॅरोट पिस्टॅक्युला, त्यानंतर ऑस्ट्रिच उडू न शकणारा स्ट्रुथिओ, पिकॉक पेओ, पेग्विन जे आहे त्याला आहे ॲप्टेनोडाइट्स आणि व्हल्चरला म्हणायचं निओफ्रोन. हे सर्वच्या सर्व क्लास एवजला बिलॉंग करतात. त्यानंतर आहे क्लास मॅमिलिया. They are found in a variety of habitats: polar ice caps, desert, mountains, forests, grasslands, and dark caves. आता मॅमेलिया जर पाहिलं आपण तर पोलार आईसपासून तर डेझर्ट असू द्या, माउंटेन असू द्या, फॉरेस्ट, गवताळ प्रदेश, ग्रासलँड किंवा डार्क केव्ह सर्वच ठिकाणी आपल्याला मॅमल दिसून येतील. Some of them have adapted to fly or live in water. आता त्यापैकी काही जणांमध्ये उडण्याची पण क्षमता आहे आणि काही जण हे पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात असे मॅमल्स आहेत. The most unique mammalia characteristics is the presence of milk-producing glands, mammary glands, by which the young ones are nourished. आता मोस्ट युनिक कॅरेक्टर जर मॅमेलियनचं पाहिलं आपण तर मिल्क प्रोड्यूस करणारे मॅमरी ग्लँड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि यंग वनला नरिश करण्यासाठी ते यूज होत असतात. They have two pairs of limbs adapted for walking, running, climbing, boring, swimming, or flying. आता 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत, 4 लिम्स अँड हिंड लिम्स म्हणून आपण. तर त्याच्यामध्ये वॉकिंग असेल, रनिंग असेल, क्लाइम्बिंग, बिरोईंग असेल, स्विमिंग आणि फ्लाईंग अशा वेगवेगळ्या पर्पजसाठी त्या लिम्सचा उपयोग होतो. The skin of mammals is a unique in a possessing hair. आता मॅमलच्या स्किनचं आणखीन एक युनिक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर हेअर्स प्रेझेंट असतात External ears or a pinnae are present. आणि यांच्यामध्ये ऐकण्यासाठी एक्सटर्नल इयर किंवा साऊंड कलेक्ट करण्यासाठी पिन्ना प्रेझेंट असतो. एक्सटर्नल इयरचंच काम आहे ना, तरच पिन्ना म्हणतो आपण. Different type of teeth are present in the jaw. जॉजमध्ये जर पाहिलं तर टीथ प्रेझेंट आहे आणि टीथ सर्व एकाच टाईपचे आहे का? नाही, एक विशिष्ट डेंटाईड फॉर्म्युल्यानं टीथ प्रेझेंट असतात. Heart is four-chambered. मॅमलचं हर्टसुद्धा एव्सप्रमाणे 4 चेंबर्स आहे. They are homoiothermous. आता जे मॅमल्स आहेत त्यांना होमिओथर्मस म्हणलेलं आहे. आता होमिओथर्मस अर्थातच ते काय वॉर्म ब्लडेड आहे, म्हणजे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंटली मेंटेन करू शकतात. Respiration is by lungs. रेस्पिरेशन हे रेस्पिरेटरी ऑर्गन लंग्सच्या थ्रू चालत असतं. Sexes are separate and fertilization is the internal. सेक्सेस हे यांच्यामध्ये सेपरेट आहेत आणि फर्टिलायझेशन हे इंटरनल असतं. They are viviparous with a few exceptions and development is direct. आता काही एक्सेप्शन वगळता मोस्टली मॅमल्स हे काय असतात, विविपेरस असतात, पण काही ओविपेरससुद्धा आहेत आणि डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट स्वरूपाची असते. आता याचे एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर त्यामध्ये जसं मी म्हणलो आता काही मॅमल्स आहेत की जे ओविपेरस आहे, म्हणजे अंडी थ्रू बाळांना जन्म घालतात. तर ते मॅमल्स कोणते आहेत? पहिलं आहे ऑर्निथोरॅन्कस, अर्थातच प्लॅटिपस होती का कनेक्टिंग लिंक. त्यानंतर विविपेरसमध्ये जर पाहिलं मॅक्रोपस, कंगारू असेल, टेरोपस, फ्लाइंग फॉक्स, कॅमेलस असेल ज्याला आपण कॅमल म्हणू. त्यानंतर मंकी, मॅकाका, रॅट, रॅटस, डॉग, कॅनिस, कॅट, फेलिस, एलिफंट, एलिफेस, हॉर्स, इक्वेस, कॉमन डॉल्फिनला डेल्फिनस, ब्ल्यू व्हेल जो सर्वात मोठे ॲनिमल आहे, बरोबर आहे का? तर ते आहे बॅलिनिओटेरा. त्यानंतर टायगर, त्याचं नाव आहे पॅन्थेरा टिग्रिस, लायन, पॅन्थेरा लिओ. हे सर्वच्या सर्व कशामध्ये येतील? मॅमल्समध्ये. त्यानंतर यू समरी. The basic fundamental features such as the level of organization, symmetry, cell organization, coelom segmentation, notochord, etc. have enabled us to broadly classify the animal kingdom. आता ॲनिमल किंगडमसाठी वरील सर्व क्रायटेरिया आपण यूज करत असतो. Besides the fundamental features, there are many other distinctive characters which are specific for each phyla or class. आता एवढेच
क्रायटेरिया क्लासिफिकेशनचे आहे का? नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही स्पेसिफिक असे काही वेगळे कॅरेक्टर्स हे आपल्याला ॲनिमल्समध्ये दिसून येतील, मग ते विशिष्ट फायला किंवा क्लासला बिलॉंग करतात तेव्हा. Porifera includes the multicellular animals which exhibit cellular level of organization and have characteristic flagellate कॅनोसाइट्स. canocytes. पोरीफेरा जर पाहिलं आपण तर हे मल्टी सेल्युलर आहेत, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन असतं आणि फ्लॅजिलेटेड कॉनोसाइट्स हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. The colontrids have tentacles and bear cnidoblasts. फायलम कोलेंट्रा अंतर्गत ॲनिमल्समध्ये टेंटॅकल्स प्रेझेंट असतात आणि ते काय बिअर करतात? नायडोब्लास्ट. They are mostly aquatic, sessile or free floating. सिलेंट्रेट्स हे ॲक्वेटिक असतात, काही सरफेसला स्टिक असतात सेसाईल, तर काही फ्री फ्लोटिंग पण असतात. The ctenophores are marine animals with complates. टेनोफोर्स हे मराईन ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला कोम प्लेट्स दिसून येईल. The platyhelminthes have a flat body and exhibit bilateral symmetry. प्लॅटीहेल्मिंथसचं वैशिष्ट्य म्हणजे फ्लॅट बॉडी आणि बायलॅटरल सिमेट्री. The parasite forms show distinct suckers and hooks. आता प्लॅटीहेल्मिंथसमध्ये जर पॅरासिटिक फॉर्म असतील तर त्यांच्यामध्ये सकर्स आणि हुक्स हे दिसून येतील आपल्याला. SK helminthes are pseudocoelomates and include parasitic as well as non-parasite roundworms. जे एस्क्लेमिन्स आहेत तर हे सिडोसोलोमेट आहे, यामध्ये काही पॅरासिटिक तर काही नॉन पॅरासिटिक राऊंडवॉर्म्स आपल्याला दिसून येतील. Annelids are metamerically segmented animals with a true coelom. आता ॲनिलिड्स यांच्यामध्ये जर पाहिलं तर मेटामेरिक सिग्मेंटेशन असतं आणि ट्रू बॉडी कॅव्हिटी अर्थात तर ट्रू सिलम प्रेझेंट असतं. The arthropods are the most abundant group of animal characterized by the presence of jointed appendages. आता जे ॲथ्रोपॉड्स आहेत हे मोस्ट अबंडंट ग्रुप आहे ॲनिमलचा, लार्जेस्ट फायला आहे ते, आणि जॉईंटेड ॲपेंडेजेस हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. The mollusks have a soft body surrounded by external calcareous shell. मोल्युस्कची बॉडी ही सॉफ्ट असते आणि एक्सटर्नली कॅल्किरियस सेल प्रेझेंट असतात. The body is covered with external skeleton made up of chitin. मोल्युस्कच्या बॉडीवर कायटिनची लेअर असते. The echinoderm possesses a spiny skin. फायलम इकॅनोडर्म्सला बिलॉंग असणारे, यांच्यामध्ये स्किन थोडीशी स्पायनी टाईपची असते, काटेरी. Their most distinctive feature is the presence of water vascular system. इकॅनोडर्मचं वैशिष्ट्य म्हणजे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असणे. The hemichordates are a small group of worm-like marine animals. हेमिकॉर्डट्स हे स्मॉल ग्रुप आहे, यामध्ये आपल्याला काही ऑर्म दिसतील आणि हे ऑर्म मराईन ॲनिमल्स आहेत. They have a cylindrical body with a proboscis, collar and trunk. त्यामध्ये बॉडी ही सिलेंड्रिक टाईपची आहे, बॉडीचे 3 रिजन, प्रोबोस्किस, कोलार आणि ट्रंक. Phylum Chordata includes animals which possess a notochord either throughout or during early embryonic life. आता फायलम कॉर्डाटा अंतर्गत जे ॲनिमल्स आहेत तर हे त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये नोटोकॉड बिअर करतील किंवा कमीत कमी अर्ली एम्ब्रायनिक स्टेजमध्ये नोटोकॉड प्रेझेंट असेल आणि फर्दर त्याचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलममध्ये होईल. Other common features observed in the chordates are the dorsal hollow nerve cord and a paired pharyngeal gill slits. काही अदर फीचरसुद्धा आहेत कॉर्डेट्सचे, जसं की नर्व कॉर्ड जे आहे डॉर्सल अँड हॅलो टाईपचे आहे आणि गिल स्लिट्स या पेड आणि फॅरेंजियल प्रेझेंट आहेत. Some of the vertebrates do not possess jaws, Agnatha, whereas the most of them possess jaws, Ganathostomata. आता काही व्हर्टिब्रेट जे आहेत ते जॉस पोजेस करत नाही ॲग्नाथा, आणि काही व्हर्टिब्रेट्स हे जॉ पोजेस करतात, त्यांना म्हणतो आपण ग्नॅथोस्टोमॅटा. Agnatha is represented by the class Cyclostomata. म्हणजे ॲग्नाथा आहेत जॉलेस हे काय बिहेव करतात, कोणता क्लास शो करतात? सायक्लोस्टोमॅटा. They are the most primitive chordates and are ectoparasites on fishes. सायक्लोस्टोमॅटा अंतर्गत येणारे सर्व ॲनिमल्स हे मोस्ट प्रिमिटिव्ह टाईपचे कॉर्डेट्स आहेत आणि ॲक्च्युअल ते एक्टोपॅरासाइट्स आहे आणि कोणावर जगतात ते फिशेसवर.
Gnathostomata has 2 superclasses, Pisces and tetrapod. ग्नॅथोस्टोमॅटा जे जॉस पोजेस करतात तर त्यांचे 2 सुपर क्लासेस, एक आहे पिसेस, दुसरा आहे टेट्रापोडा. Classes Cnodori कॉन्ड्रिओकाइट्स अँड ऑस्टिओकाइट्स. bear fins for locomotion and are grouped under Pisces. आता ग्नॅथोस्टोमॅटाचा जो पहिला सुपर क्लास पाहिला आपण पिसेस, या पिसेसच्या अंतर्गत 2 क्लास येतात, कॉन्ड्रिओकाइट्स अँड ऑस्टिओकाइट्स, आणि यांच्यामध्ये फिन्स हे लोकोमोशनसाठी यूज केले जातात आणि त्यांची ग्रुपिंग आपण पिसेस या सुपर क्लास अंतर्गत करत असतो. The chondriopods are fishes with a cartilaginous endoskeleton and armorine. आता जे कॉन्ड्रिओकाइट्स आहेत तर हे फिशेस असे फिशेस आहेत की ज्यांच्यामध्ये कार्टिलेजिनियस एंडोस्केलेटन प्रेझेंट असतं आणि हे ट्रूली कसे असतात, मराईन असतात. Class Amphibia, Reptilia, Aves and Mammalia have 2 pairs of limbs and thus grouped under Tetrapod. आता 4 क्लासेस आहे, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्हज आणि मेमेलिया. या सर्वांमध्ये जर पाहिलं तर 2 पेअर्स ऑफ लिम्ब प्रेझेंट आहे आणि म्हणून हे सर्वच्या सर्व क्लासेस ज्या सुपर क्लासच्या अंतर्गत येतात तो सुपर क्लास कोणता आहे, टेट्रापोडा. The amphibia have adapted to live both on land and water. आता ॲम्फिबिया हे लँड आणि वॉटर दोन्ही ठिकाणी दिसून येतील. Reptiles are characterized by the presence of dry and cornified skin. तर केरेटिन प्रेझेंट असणारी कॉर्निफाईड आणि ड्राय स्किन हे कोणाचं वैशिष्ट्य आहे, रेप्टाईलचं. Limbs are absent in snakes. आता स्नेक्स हे लिम्स नसणारे रेप्टाईल्स आहे. Fishes, amphibians and reptiles are poikilothromus, cold-blooded. आता फिशेस, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स हे सर्वच्या सर्व पॉयकिलोथर्मस अर्थातच कोल्ड ब्लडेड आहे, म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंटली मेंटेन करू शकत नाही. Aves are warm-blooded animals with feathers on their bodies and forelimbs modified into wings for flying. आता एव्स हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत विथ फिदर्स ऑन देअर बॉडीज. त्यांच्या बॉडीवर जर पाहिलं आपण तर फिदर्स प्रेझेंट असतात आणि फोरलिम्बचं मॉडिफिकेशन हे विंग्स म्हणजे पंखामध्ये झालेलं आहे फ्लाईंगसाठी. हे बर्डचं वैशिष्ट्य असतं. Hind limbs are adapted for walking, swimming, perching or climbing. The unique feature of mammals are the presence of mammary glands and hairs on the skin. आता हिल लिम्ब जे आहेत तर हे ॲडॅप्टेशन त्यांचं वॉकिंग, स्विमिंग, प्रेचिंग किंवा क्लासिंगसाठी हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला, बर्ड्समध्ये. आणि राहिला प्रश्न मॅमलचा, तर प्रेझेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स आणि स्किनवर हेअर प्रेझेंट असणं हे मॅमलचं वैशिष्ट्य आहे. आणि कॉमनली ते काय एक्सिबिट करतात, व्हिव्हिपॅरिटी. याला एक्सेप्शन कोण होतं आता, पेरिपेटस है ना. पेरिपेटस पाहिजे ना आपण एक्झाम्पल आता. ओके, काय नाव त्याचं, ऑर्निथो रँकस. ओके, तोच फक्त ओव्हिपॅरस आहे, अदर मॅमल्स आहे व्हिव्हिपॅरस असतात.